तर गुड मॉर्निंग गाईज. गावदेवाला पाया पडून आणि आपल्या प्रवासाला आपण चालू करूया. तर आज आम्ही जाणार होतो गोव्याला. गोव्याला का चाललो होतो तर आपली पहिली नॅचरल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन आहे ICN, ती गोव्याला होती. आम्ही चाललेलो गोव्याला. तर तुम्ही बघू शकतात सकाळी 5:30 वाजता एकदम स्टेशन गजबजलेला असतो. एवढ्या गर्दीत पण लोक कामाला जातात. तर हे आपलं चिकन आणि एग्स म्हणजे मील घेतलेली ट्रेनमध्ये चीट नको व्हायला, एक दिवस बाकी होतं. तर वंदे भारतमध्ये बोर्डिंग करून आम्ही गेलो आपल्या पुढच्या प्रवासासाठी मडगावला जायला. तर आपल्याबरोबर आपली मंडळी पण होती. लौकिक दादा, अतुल भाई, चेतन वैती, कल्पेश ही आपली मंडळी होती सगळी. तर खूप धमाल केली आम्ही जाता जाता, खूप मजा मस्ती. तर एवढ्या रेकॉर्ड नाही करायला भेटलं, आणखी ट्रेन आहे भाई, केवढी हालत असते. वा 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 वा. त्यात एक सीन झाला, आमच्यामधनं एक टॉयलेटला गेलेला, तो बोलतो हागायला पण नाही होत भाई, एवढी ट्रेन आलते. तर हे थोडं कोकणातले डोंगर बघत सह्याद्रीची मजा घेत आम्ही गेलो मडगावला. त्याचा कान भरला बघा मधीतच. बोलतो वा वा, बोगदे कसले कान भरून जातात. हा होता दुसरा डब्बा. त्याच्या पुढेच होता आपला गाडी चालवायचा म्हणजे इंजिन रूम ट्रेनचा. तर ही जरा फिजिक बघितली, एकदम फ्लॅट झालेली गाईज. तुम्ही बघू शकतात. ट्रेनमध्ये पण काय आपण टी-शर्ट काढायचा सोडला नाही. मडगावला उतरणारच होतो, त्याआधी थोडी मस्ती करूया. ट्रेनमध्ये मस्ती वगैरे केली ही आपली मंडळी. हा भाई काय फोन सोडतच नव्हता. तर मडगावला उतरलो आणि आता पहिला विचार केला काय करायचा. पहिला आपला ग्रेट अँड मीटला जायचा का रूमवर जायचा. तर भाई फोन बिन लावून पहिला गेलो स्कूटी घ्यायला, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्याला. तर आता आम्ही चाललेलो, बोलू जाता जाता थोडी बकचोदी करतो. यो भाई पण काय थांबत नाही. तर चला मस्त बकचोदी करत गेलो आम्ही पुढे पुढे. स्कूटीवर बसलो मस्त अतुल भाई सोबत. या कसा दिसतोय बघा, गोरा गोरा. उन्हाचा कमाल आहे भाई हो, उन्हाचा. तर स्कूटीवर बसून आम्ही गेलो थोडा पेट्रोल भरायला. मस्त पेट्रोल भरायला गेलो. पेट्रोल भरून डायरेक्ट आपल्या ग्रेट अँड मीटला. बाबा बाबा काय गर्दी होती खरंच गाईच. खूप वैतागलेलो, खूप एवढी गर्दी बघून. आपल्या इथे खूप, आपल्या लाईनीत खूप इन्फ्लुएन्सर्स होते. ते यो बघा, यो आदित्य लिफ्ट, ह्याच्याबरोबर फोटो बी काढलेला मी. तो टाकले तुम्ही बघा आपल्या इंस्टावर. डिओन बी आपल्या पुढं होता. नंतर आलो आपल्या बंगल्यावर. तर बंगल्यावर आल्यावर बघितला बंगला कसा आहे. बाहेरून एवढा चांगला नव्हता वाटत. मी गेलो बाबा बाबा, लौकिकनी काय बुक केलं ना काय नाही. जसं आतमध्ये गेलो, येसू भगवान दिसलं ना. आतमध्ये गेल्यावर बाबा बाबा जन्नत एकदम. फुल भारी रूम होता गाईज. काय बोलू, बाथटब बिटटब सगळा होता ना. 3 रूम, 1 हॉल, 1 किचन. पक्का काय होतं यो. पहिला बाथटब बघला न, मजाक नाही करत, फुल मजा केली बाथटबमध्ये. तर रूम बीम तुम्हाला काहीच बघून समजलं असेल, खूप मोठा होता. जास्ती लांब होईल रूम दाखवायला गेलो तर सगळे. चला गाईज, आजचा व्लॉग आपला इथेच संपतो. भेटूया शो डेच्या व्लॉगमध्ये.